चंद्रपुर में आज कैंसर हॉस्पिटल का लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक मोहन भागवत के हाथों संपन्न हुआ। हालांकि इस कार्यक्रम को भारतीय जनता पार्टी के ही एक विधायक द्वारा विरोध किए जाने का गंभीर आरोप भाजपा के वरिष्ठ नेता एवं विधायक सुधीर मुनगंटीवार ने लगाया है। नगर पालिका चुनाव में राज्य में भाजपा को भले ही बड़ी सफलता मिली हो, लेकिन चंद्रपुर में बीजेपी को भारी नुकसान उठाना पड़ा, जिसके पीछे आंतरिक गुटबाजी प्रमुख कारण है, ऐसा सुधीर मुनगंटीवार ने कहा। इसी पृष्ठभूमि में आज सरसंघ चालक के कार्यक्रम को लेकर भाजपा के दो नेताओं के बीच तीव्र मतभेद सामने आए। उन्होंने आरोप लगाया कि भाजपा के एक नेता ने सरसंघ चालक मोहन भागवत के कार्यक्रम को अनुमति न दिए जाने के संबंध में पत्र लिखा था। इससे ये स्पष्ट होता है कि भाजपा के भीतर ही कुछ नेता सरसंघ चालक के कार्यक्रम का विरोध कर रहे थे। इसके साथ ही मुनगंटीवार ने एक और गंभीर मुद्दा उठाते हुए कहा कि देवेंद्र फडणवीस द्वारा जिन नेताओं को पार्टी में शामिल किया गया है, वही नेता अब सरसंघ चालक के कार्यक्रम का विरोध करते दिखाई दे रही हैं। उन्होंने कहा कि ये स्थिति भाजपा के लिए चिंताजनक है और इससे पार्टी की छवि को नुकसान पहुंच रहा है। सरसंघचालक मोहन भागवत हे चंद्रपुरातील कॅन्सर रुग्णालयाच्या लोकार्पणासाठी चंद्रपुरात आले होते। मात्र भाजपच्याच एका आमदारांनी या सगळ्या कार्यक्रमाला विरोध करण्याचं पत्र दिलं आहे। आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आहेत। हो, नेमकं काय प्रकार आहे? नाही, त्यांनी पत्र दिलं की सरसंघचालक महोदयांच्या हातांनी निवडणूक आयोगाची परवानगी देऊन आम्ही राजकीय कोणीही मंचावर राहणार नाही, या शर्तीवर हा कार्यक्रम होत होता। स्वर्गीय रतन टाटा साहेबांची इच्छा होती की हा कार्यक्रम त्यांच्या व सरसंघचालकाच्या उपस्थितीत व्हावं आणि स्वर्गीय रतन टाटा तर आमच्यात राहिले नाही, पण सरसंघचालकांना मी आग्रहाची विनंती केली ते आले। पण आमच्याच चंद्रपूरच्या देवेंद्रजींनी ज्यांना प्रवेश दिला त्या नेत्यांनी हा कार्यक्रम घेऊ नये असं लेखी पत्र दिलं। मला आश्चर्य झालं की असं पत्र सरसंघचालकांच्या बाबतीत कोणी देऊ शकतं। कुठेतरी हे पक्षशिस्तीला घेऊन नाही असं काही आपण वरिष्ठांकडे कळवणार आहोत। नाही, मी काही सांगणार नाही, कारण देवेंद्रजींनीच त्यांना प्रवेश दिला, त्यामुळे मी यावर काही भाष्य करणार नाही। पण हे मला आवडलं नाही आणि मी प्रदेश अध्यक्ष राहिलो आहे। मला पक्षाच्या संदर्भामध्ये काय आपली जबाबदारी याची पूर्ण जाणीव आहे, पण जेव्हा संघाचा विचार येतो तेव्हा मात्र या गोष्टी सहन करण्याच्या बाहेर आहे आणि या मी आयुष्यात सहन करू शकतो। पवन झबाडे, UCN न्यूज, चंद्रपूर।